पुढे एक महत्त्वाची अपडेट येते। दिवा स्टेशन ते डोंबिवली दरम्यान ट्रॅकवर आता पाणी साचलेलं आहे। यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक आता विस्कळीत झाल्याची माहिती मिळते। मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने धावतीये। पावसामुळे मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर आता पाणी साचलेलं आहे। दिवा स्टेशन ते डोंबिवली इथे ट्रॅकवर पाणी साचलंय, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास जवळपास उशिराने धावतीये। त्यामुळे दिव्यावरून जी लोक मुंबईच्या दिशेने येत आहेत त्यांना मोठा फटका बसणार आहे। त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहनही आता प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। दिवा स्टेशन ते डोंबिवली ट्रॅकवर आता पाणी साचलेलं आहे। नाला सोपाऱ्यातही अशीच परिस्थिती होती। बऱ्याच ठिकाणी खरं तर रेल्वेच्या रुळांवर पाणी साचलंय, त्यामुळे रेल्वेला मोठा फटका बसताना आज आपण पाहतोय। दिवा स्टेशन ते डोंबिवली दरम्यानही मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। आपले प्रतिनिधी मयूर राणे आपल्या सोबत आहेत। मयूर, नेमकी काय परिस्थिती आहे तिथली? नक्की जर पाहायला गेलं तर सकाळपासून मुसळधार पाऊस आहे तो पूर्णपणे मुंबईमध्ये कोसळत आहे, पडत आहे। पाहायला गेलं तर मध्य रेल्वेची अवस्था जर पाहायला गेली तर दिवा असेल किंवा दिवापासून पुढे जे ट्रॅक असतील तिथे संपूर्ण पाणी जे आहे आता सध्या जमलेले पाहायला मिळते। त्याच्यामुळे ट्रेन आहेत त्या कुठेतरी धीम्या गतीने असतील तर काही ठिकाणी ट्रेन आहेत त्या जागीच थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारण 30 मिनिटांहून अधिक आहेत या मध्य रेल्वेच्या ट्रेन असतील किंवा हार्बर असेल किंवा पश्चिम रेल्वेच्या ट्रेन असतील आता सध्या आता धीम्या गतीने आपल्याला चालताना पाहायला मिळत आहे। असं जर पाऊस अजून पडत राहिला तर संपूर्ण मुंबईत मोठा दिवा स्टेशन ते डोंबिवली दरम्यान मोठ्या प्रमाणात रुळांवर पाणी साचलंय। मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालाय। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।